जय गुरुदेव. कापूर अग्नीने जाळीला, सरिसा अग्नीही विझाला, परी परिमळ रूपे उरला असेच की. देवी दृश्य द्रष्टा निमाले, परी उभया साक्षीत्व उरले. उरले पण विन संचले, ऐतेची असे. या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आत्मस्वरूपाची अखंडता सांगत आहेत. हे सांगताना माऊली कापुराचा दृष्टांत देतात. कापुराची वडी ज्यावेळेस आपण अग्नी लावतो त्यावेळेस ती जळते. कापुराची वडीही जळते आणि अग्नीही शांत होतो. असे पाहिल्यानंतर तिथं राखही उरत नाही. मग कापराचं अस्तित्व संपलं का म्हणतात माऊली? नाही, कारण तो परिमळ रूपानं, सुगंध रूपानं वातावरणात दरवळत असतो. तसंच दृश्य द्रष्टा, दृश्य म्हणजे देव, द्रष्टा म्हणजे भक्त. सद्गुरुनाथाकडून भगवंताचं नाम घेतलेला भक्त, त्या नामाचा जप करता करता, नामाचं स्मरण करता करता, शिवदास म्हणे भृंगी कीटन्यायी शिवरूप होय निश्चयसी. तो देवाचं नामस्मरण करता करता तो देवच होतो. तिथं भक्तही राहत नाही आणि देवही राहत नाही. तिथं दोन्ही एक रूप होतात. दोघं एक रूप झाल्यानंतर तिथं कुणाला भक्त म्हणावं आणि कुणाला देव म्हणावं, तिथं काही देवभक्तपणा उरत नाही. परी उभया साक्षीत्व उरले. पण देवभक्त हा द्वैत संपल्यानंतर तिथं चैतन्य रूपानं अस्तित्व उरले. उरले म्हणणंही थोडं अधिकपणाचं होईल, कारण अज्ञानामुळं मी वेगळा आणि देव वेगळा असा भ्रम झालेला होता. तो भ्रम मिटल्यानंतर तिथं अस्तित्व तर पूर्वीपासूनच होतं असं या ओवीतून माऊली म्हणतात. या ओवीचा सरळ भावार्थ झाला. आता आपण या ओवीचं चिंतन करूया. भक्त ज्यावेळेस भगवंताला आपला मीपणा अर्पण करतो, देवा हा देह माझा, माझे मन, माझा मीपणा सर्व काही तुझ्या चरणी मी समर्पित केला आहे. तुझी जशी इच्छा असेल तसं माझं जीवन चालव, असं म्हणून देवावर भार टाकतो आणि आपला प्रपंच करतो. सतत शिवनाम अग्नी, पापते अरण्य, जाळीतो कारुण्य महिमा मोठा. सद्गुरूकडून प्राप्त झालेलं नाम घेता घेता त्याचं अंतकरण शुद्ध होतं, त्याचं मन शुद्ध होतं, त्याचे विचार शुद्ध होतात, त्याच्या हाताकडून पाप कर्म घडत नाही आणि त्याचा कर्तेपणा निघून जातो. जे काही करून घेत आहे तो माझा देवच माझ्याकडून करून घेत आहे असा त्याचा भाव होतो. अशी भक्ती करता करता तो भक्त देवच होऊन जातो. जसा कापूर आणि अग्नी एकरूप झाल्यानंतर ते दृश्यात दिसत नसले तरी सुगंध रूपानं अस्तित्वात असतात, तसं देवाची भक्ती करता करता भक्त देवात समरस झाला तर त्याचं मी देह आहे हा देहभाव उरत नाही. त्याच्याकडून जे कर्म होतात ते कर्म भगवंतच करून घेतो. ती केवळ प्रेमाची मूर्ती उरते. जशी आपली गुरु माऊली आप्पा भगवान शिवाशी समरस झालेले होते. त्यांच्या बोलण्यातून केवळ प्रेम होतं. त्यांच्या दृष्टीत प्रेमाची दृष्टी होती. त्यांच्या व्यवहारात जगाचं कल्याण होतं. त्यांच्या प्रत्येक क्रियेमध्ये स्वतःसाठी काहीच नव्हतं. आप्पा म्हणायचे, माझा देह उरला परोपकारापुरता, माझा मन
हे भगवान शिवाच्या चरणी समर्पित झालेलं आहे आणि शिव या देहाकडून जे काम करून घेईल ते करून घेऊन असा त्यांचा समर्पित भाव होता. ओम शांती शांती शांती.